नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन एक प्रवास. मित्रांनो, आज मी आलोय बोरीवली पूर्व राणेश मेजवानी करून एक दुकान आहे जिथे आपल्या कोकणातली उत्पादनं मिळतात. मित्रांनो, बऱ्याच जणांना गावी जायला मिळत नाही, तर अशा वेळी मुंबईमध्ये कुठे ऑथेंटिक असं आपले कोकणातले सगळे प्रोडक्ट मिळतात. त्या व्यतिरिक्त सगळे हेल्दी आणि पौष्टिक आहार. आता कसं हिवाळा चालू झालाय, थंडी चालू झाली आहे, त्यामध्ये इम्युन सिस्टम कमी होते. त्यासाठी तुम्हाला पौष्टिक काय काय इथे उपलब्ध आहे आज आपण सर्व पाहणार आहोत. ह्या सगळ्या गोष्टी घर बसल्या मागवू शकता. याची डिटेल्स सुद्धा या व्हिडिओमध्ये मी देणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण एंड पर्यंत नक्कीच बघा. तर मित्रांनो, हे पाहू शकता, हे दुकान आहे राणेश मेजवानी आणि हा पत्ता आहे, हा पाहू शकता, हा बघा. आणि इकडे ना जवळचं लँडमार्क सांगायचं झालं ना, हे बघा इकडे जवळच ना पंगत हॉटेल आहे, ही बोरीवली ईस्टला. सर्व प्रकारची कोकणातली उत्पादन आहे. आता आपण या शॉप मध्ये आज जाऊया आणि पाहूया आपल्याला काय काय पाहायला मिळतं. नमस्कार, मी अनुश्री राणे. माझ्या ब्रँडचं नाव आहे राणेश मेजवानी. बोरिवली ईस्ट येथे माझं दुकान आहे. तर आता आपण सुरुवात करूया. कोकणातले स्पेशल प्रोडक्ट, माझा ऍक्च्युली कोकण प्रोडक्ट ही USP आहे. सो हा आहे आपला उकड्या तांदळाचा लाडू. हा माझ्या दुकानामध्ये अवेलेबल आहे. ह्याच्यामध्ये सुकं खोबरं, काळे तीळ आणि गुळामध्ये बनवलेलं आहे. उकडे तांदूळ भाजून घेतलेले आहेत. त्याच प्रकारे कोकणी मेवामध्ये माझ्याकडे शेंगदाण्याचा लाडू. हा गुळात बनवलेला शेंगदाण्याचा लाडू आहे. कोकण मेवामध्ये तर हा एकदम खास आहे. हे शेव लाडू आहेत जे साखरेमध्ये बनवलेले आहेत. कडक बुंदीचे लाडू पण असतात, पण आता सध्या हे आउट ऑफ स्टॉक आहे. गुळात बनवलेला शेवचा लाडू आहे. हे माझे जे काही सगळे पदार्थ आहेत ना, हे कोकणातून मालवणातून येतात. अच्छा, ताई तुम्ही मालवणचे आहात का? हो, माझं ऍक्च्युली कसाल हे गाव आहे. मालवणच्या इथे माझं माहेर आहे. सो माझ्या माहेरून हे सगळे कोकणातले प्रॉडक्ट्स येतात. एक स्पेशल माझ्याकडे पदार्थ आहे, साखरेची गुळाची खोबऱ्याची वडी. तर सगळ्यांना माहिती असते, पण ही गुळ खोबराची वडी आहे. ह्याच्यामध्ये गुळ खोबरा शेंगदाणा असं टाकलेलं आहे. आजकाल लोक साखर अवॉइड करतात, त्यामुळे हे गुळ खोबरा वडी आहे. पण खूप जणांना टेस्ट वाईज म्हणाल तर साखरेची वडी हवीच असते. सो साखर वडी माझ्याकडे ऑर्डर प्रमाणे मिळते. हे तर तुम्हाला माहितीच असेल. आले घातलेलं खाजं आहे, मालवणी खाजं म्हणतात ह्याला. गुळात बनवलेला आहे, बेसन आणि गुळ, काळे तीळ आहेत आणि आलं घातलेलं आहे. थंडीमध्ये तर ह्याची एक विशेष चव असते, कारण त्याला थोडासा आल्याचा तिखट झणका असतो गोड बरोबर. आंब्याची पोळी तुम्हाला माहितीच आहे, पण हे आहे आंब्याचं साठ. आंब्याचं साठ आवडतं सगळ्यांना, कारण ह्याच्यामध्ये साखर नाहीये. हे ओरिजिनल पल्प पासून बनवलेलं आहे. ह्याच्यामध्ये साखर युज केलेली नाहीये. असं हे फणसाचं साठ आहे. तुम्हाला माझ्या बोरिवलीतल्या शॉप मध्ये अवेलेबल असेल. कडवे वाल माझ्याकडे उपलब्ध असतात. हे अलिबागचे कडवे वाल आहेत आणि हे गावठी कुळीद आहेत, हे पण अवेलेबल असतात. थंडीचा सीझन येतोय, त्यामुळे कुळीदची आमटी आपल्याकडे अगदी प्रसिद्ध आहे. हेल्थ वाईज सुद्धा ती खूप छान आहे, त्याने कोलेस्ट्रॉल कंट्रोल मध्ये येतं. कुळीद पिठी तर थंडीमध्ये तुम्हाला माहितीच आहे. डांगर आहे, उडदाचा डांगर आहे. सांडगी मिरची, भरलेली सांडगी मिरची, ही थोडी तिखट असते. आणि ही दह्यात बनवलेली ताक मिरची आहे, ही सुद्धा माझ्या दुकानामध्ये उपलब्ध आहे. कोकण म्हटलं तर कोकम पाहिजेच. फिश बनवण्यासाठी तर आपल्याला लागतातच. सो हे कोकम आहे, गावठी कोकम माझ्याकडे उपलब्ध आहे. उकडे तांदूळ हा मालवणी लोकांचा एक खास पदार्थ आहे. सकाळची सुरुवात ह्याच्या पेजेशिवाय होऊ शकत नाही. सो तुम्ही ह्याचं पेजही करू शकता आणि ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही इडली किंवा आंबोळी बनवायचे त्याच्यासाठी पण हे वापरू शकता. हातसडीचा तांदूळ आहे, हातसडीचा लाल तांदूळ. हा अनपॉलिश राईस आहे. हा खूप हेल्दी असतो. आजकाल लोक ह्याचाच भात खातात, कारण तो अनपॉलिश असतो. 1 मिनिट मॅगी हा फंड सगळ्यांनाच माहिती आहे, पण 1 मिनिटात बनणारे कोकणातले हे लाल पोहे कोणाला माहिती आहेत का? चहा बरोबर फक्त एक गरम चहामध्ये भिजवायचे, दुधामध्ये किंवा दह्यामध्ये भिजून तुम्ही हे खाऊ शकता. एकदम हेल्दी नाश्ता आहे. हे कोकणातलं एकदम फेमस म्हणजे पौष्टिक पदार्थ आहे, हेल्दी आहे. हा राजापुरी सुकं खोबरं हे काळ्या पाठीचं असतं आणि ते चवीला गोड असतं. त्याचं टेस्ट खूप छान असते, त्यामुळे आपण जे काही नॉनव्हेज बनवतो किंवा उसळ वगैरे बनवतो त्याला खूप छान टेस्ट येते. सो हे राजापुरी सुक्या खोबऱ्याचा रेडी किस माझ्याकडे अवेलेबल आहे. हा होलसेल रेट मध्ये सुद्धा मिळतो माझ्याकडे. आमचा स्पेशल मालवणी मसाला आहे, कोकणात बनवलेला. हा कोकणातूनच बनवून येतो माझ्याकडे. त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे गरम मसाले आहेत, म्हणजे तुम्ही हा मसाला वापरला तर तुम्हाला वेगळा गरम मसाला वगैरे टाकायची गरज नाही. गावठी हळद असते माझ्याकडे, गोडा मसाल्याचा आणि हे गरम मसाले, तर हे सगळे कोकणात बनवून येतात माझ्याकडे. कोकण व्यतिरिक्त माझ्याकडे ही गोळा चिंच अवेलेबल असते. अलिबाग स्पेशल आहे. कोकम आगळ आहे, हा घरगुती कोकमचा आगळ आहे. म्हणजे हा मार्केटमध्ये मिळतो तसं नाही, तुम्ही जर यूज केला तर हा भरपूर ठीक आहे. हा घरगुती बनवलेला आगळ आहे. तुमच्याकडे ना रेडी सोलकडीचं पॅकेट आहे. हे आहे क्लासिक. क्लासिक आहे ना, ह्याच्यामध्ये लसूण आणि मिरची टाकलेली नाहीये.
ही प्लेन आहे, ही उपवासाला पण वापरू शकतो. ह्याच्यामध्ये 4 ग्लास पाणी टाकून त्याच्या मागे दिले रेसिपी. ह्यामध्ये दुसरा फ्लेवर आहे चिली आणि गार्लिक, लसूण आणि मिरची टाकलेली आहे ह्याच्यामध्ये. यामध्ये त्यांनी दिलं या मेजरमेंट प्रमाणे पाणी टाकलं की तुमचं सोलकढी 4 ग्लास सोलकढी तयार. कोकणातल्या लोकांचा हा एकदम आवडता पदार्थ आहे, पण बनवायला एकदम कठीण. ही कोवळ्या फणसाची भाजी आहे. ओगळी नावाच्या ब्रँडची भाजी माझ्याकडे उपलब्ध असते. ह्याच्यामध्ये ना कुठचेही प्रिझर्वेटिव्ह नाही आहेत. या भाजीमध्ये वाफून ठेवलेली आहे. त्याच्या तुमची काही ट्रॅडिशनल रेसिपी असेल पारंपरिक, त्या रेसिपी प्रमाणे सुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकता, किंवा मग ह्याच्या मागे पण त्यांनी आपल्याला दिलेली आहे रेसिपी, त्याप्रमाणे त्याचं तुम्ही भाजी करू शकता, उपवासाची भाजी करू शकता, पुलाव करू शकता. आणि समजाच आता तुम्ही म्हणाल की आम्ही खूप माणसं आहोत, खूप कमी माणसं आहोत घरात, तर मग काय ही उरेल भाजी, तर मग ही अर्धी जर राहिली तर ती कशी प्रिझर्व करायची हे सुद्धा त्यांनी ह्याच्या मागे लिहून ठेवलेलं आहे. ना देवगड हापूसचा आमरस अवेलेबल आहे माझ्याकडे. ह्याच्यामध्ये सुद्धा प्रिझर्वेटिव्ह नाही आहे. ओके, ह्याच्यामध्ये गुठळी पल्प सुद्धा मिळतो, पण आता सध्या तो स्टॉक मध्ये नाहीये. तो सीझन वाईज येईल आता माझ्याकडे. जशी फणसाची भाजी ना तशीच केळफुलाची भाजी सुद्धा बनवायला खूप कठीण असते. ती साफ करणं खूप कठीण असतं. तर हे असं केळफुलाची रेडी भाजी आहे. वा, सुंदर. ही तुम्ही ह्याच्या मागे दिलेलंच आहे रेसिपी. बाकी तुमच्या पारंपरिक पद्धतीने करू शकता. वाफवलेली भाजी आहे आणि याचं पॅकिंग आहे, ह्याच्यामुळे हे विदाऊट प्रिझर्वेटिव्ह टिकून राहते. असे वाटण नाही तर रेडी. येस, हे जसं कांदा खोबऱ्याचं वाटण आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही फक्त पाणी मिक्स करायचं आहे आणि युज करायचं आहे. हे मच्छी करी वाटण आहे, यामध्ये सगळं आहे, म्हणजे ते लसूण मिरची वगैरे सगळं आहे, रेडी आहे हे वाटण. तुम्हाला ह्याच्यात सुद्धा पाणी जस्ट टाकायचंय आणि याला फोडणीला द्यायचंय. जसं चिकन करी आणि मटण वाटण आहे, सेम प्रोसेस. तुम्हाला फक्त त्याच्यात थोडं पाणी मिक्स करायचंय आणि ही ग्रेव्ही युज बनवण्यासाठी वापरू शकता तुम्ही. खिडकी वडा मसाला. अच्छा, हा म्हणजे हे खूपच म्हणजे फास्ट गोईंग रनिंग USP म्हणा, किंवा हे प्रॉडक्ट एवढं वापरलं जातं ना, म्हणजे बाहेरगावी ह्याला खूप डिमांड आहे. आणि आपल्याकडे सुद्धा बटाटे वडे बनवता येतात. आपण भाजीला फोडणीला घालतो बरोबर आधी, तर ह्यामध्ये ही जी ग्रेव्ही आहे ना, फोडणी रेडी आहे. तुम्हाला फक्त बटाटे किंवा कुठची भाजी आहे ती उकडवायची आहे आणि त्यामध्ये हे मिक्स करायचं आहे. मग तुम्ही बटाटे वडे बनवा, आलू पराठा बनवा, उसळ, मिसळ, वडी, कोथिंबीर वडी, उंडा बनवताय, कशासाठी पण हे वापरू शकता तुम्ही. कोकम सरबत अवेलेबल आहे माझ्याकडे. कैरीचं पन्ह सुद्धा अवेलेबल आहे. कॉन्सन्ट्रेटेड आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये पाणी मिक्स करायला लागेल त्यांनी दिले त्या मेजर प्रमाणे. हे सुद्धा ना रत्नागिरीचं प्रॉडक्ट आहे, शिलाताई म्हणून, त्या ब्रँडचे हे प्रॉडक्ट्स आहेत जे माझ्या शॉपमध्ये अवेलेबल असतात. खरवस बनवण्याची एक रेडी पावडर आहे जी माझ्या दुकानामध्ये उपलब्ध असते. तुम्ही ती ऑनलाईन पण ऑर्डर देऊ शकता. अंदरराज हा एक कुडाळचा ब्रँड आहे. याची सगळ्या प्रकारची लोणची माझ्याकडे उपलब्ध असतात, ज्यामध्ये गोड लिंबू आहे, कोकणी ठेचा आहे, माईन मुळचे हे सुद्धा औषधी आहे, मिरची लोणचं आहे, आंबा लोणचं आहे, मिक्स आहे, करवंद आहे, लिंबाचं लोणचं आहे, लिंबू मिरची लोणचं आहे, गोड आंबा गोड लिंबू लोणचं आहे. कोकणात बनवलेलं हे गाईचं तूप आहे, हे सुद्धा माझ्याकडे अवेलेबल असतं. माझे बरेच जसे प्रोडक्ट्स आहेत ते कोकणातून बनवून येतात. यामध्ये गाईचं तूप आहे. ती माहिती आहे का ह्याला काय म्हणतात? त्याला कोकम बटर म्हणतात. कोकम बटर म्हणजे कोकमाचं हे तेल आहे. बरीच सौंदर्य प्रसाधनं बनवण्यासाठी हे वापरलं जातं. म्हणजे आता थंडीचा सीझन आहे तर हातापायला भेगा पडतात, तर त्यासाठी हे वापरलं जातं कोकम बटर. हे माझ्याकडे अवेलेबल आहे. ह्याचा खूप मार्केटमध्ये डिमांड सुद्धा आहे. आता लोकांना ह्याचं नॉलेज म्हणजे ह्याची माहिती कळायला लागलेली आहे. नुकताच दिवाळीचा सीझन गेला, सो दिवाळीच्या सीझन मध्ये आमच्याकडे ही अशी चणा बेसन करंजी होती जी गणपतीपासून माझ्याकडे अवेलेबल असते आणि आता हे दिवाळी पर्यंत अवेलेबल असते माझ्याकडे. ही खास लोकाग्रस्त आम्ही स्पेशली पुन्हा बनवून घेतली आहे. खूप लोकांना ती दिवाळीमध्ये डिमांड जास्त होतं, आम्ही नाही देऊ शकलो. ही कोकणातून बनवून येते. हे याच्यातले जे चणे आहेत ते चुलीवर भाजून ते वाटून त्याच्यामध्ये गुळ, सुकं खोबरं, तीळ वगैरे घालून ही बनवलेली आहे चणा बेसन करंजी. बेसनाची करंजी तर माझ्याकडे दिवाळीमध्ये उपलब्ध, गणपतीपासून दिवाळीमध्ये उपलब्ध असतेच, पण आम्ही दिवाळीचे खाद्यपदार्थ पण ठेवतो. आता दिवाळी ते बघून पण लोकांना खायचा कंटाळा येतो. मग आता जसं दिवाळी संपत येते ना, संपलीच आहे म्हणायला हरकत नाही, तरीही त्याचा डिमांड असतोच माझ्याकडे. त्याच्यामध्ये माझं मेन आहे तर भाजणीची चकली, ही माझ्याकडे वर्षभर जाते. लसूण शेव आहे, तिखट शेव आहे, मक्याचा चिवडा आहे, पातळ पोहे चिवडा आहे, तिखट गाठिया आहेत. कोकणातल्या या सगळ्या पदार्थाबरोबरच माझ्या दुकानामध्ये काही वेगळे मसाले अवेलेबल असतात, जसं की सवाई मसाले आहेत. तर यामध्ये आहे हा कोल्हापुरी मटण बिर्याणी मसाला,
हा कोल्हापुरी चिकन रस्सा मसाला आहे, चिकन सुका मसाला आहे, सावजी चिकन रस्सा आहे, अंडा रस्सा मसाला आहे. त्याच्या वेगवेगळ्या रेसिपी त्याच्या मागे लिहिलेल्या आहेत. फेमस आहे त्यांचा कोल्हापुरी मिसळ रस्सा मसाला, फिश रस्सा मसाला, मालवणी फिश फ्राय मसाला, चिकन बिर्याणी मसाला आणि सावजी मटण मसाला. काही चटण्या माझ्याकडे अवेलेबल असतात, जसं की लसूण चटणी आहे, शेंगदाणा चटणी आहे, जवसची चटणी आहे, कढीपत्ताची चटणी आहे आणि कारळ्याची चटणी आहे. अशा ना छोट्या छोट्या स्पायसेस पावडर माझ्याकडे अवेलेबल असतात. ही जिंजर पावडर म्हणजे सुंठ पावडर आहे, जी तुम्ही चहामध्ये वापरू शकता. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला खोकला आला तर गुळ आणि सुंठ पावडर असं मिक्स करून तुम्ही खाऊ शकता. तर थंडीचा सीझन आहे त्यासाठी ही उपयोगी आहे. ही वेलची पावडर आहे, ब्लॅक पेपर आहे, ही दालचिनीची पावडर आहे. आता कोकणी प्रॉडक्ट व्यतिरिक्त आपण वळूया काही हेल्दी प्रॉडक्ट्सकडे. सो हे असे वेगवेगळ्या प्रकारचे लाडू माझ्याकडे अवेलेबल आहेत आणि हे सगळे लाडू माझे गुळातले आहेत. हा रवा लाडू आहे, हा साखरेतला आहे, ह्याच्यामध्ये सुकं खोबरं नाही, ह्याच्यामध्ये कणिक घालून बनवलेला आहे. मनुका आहे, हा साखरेतला बेसनचा लाडू आहे. हा तर आपला सगळ्यांचा ऑल टाइम फेवरेट आहे. पण जसं की साखर हल्ली लोक खात नाही, तर हा गुळातला लाडू आहे. या व्यतिरिक्त माझ्याकडे हा नाचणीचा लाडू आहे. नाचणीचा लाडू सुद्धा गुळात बनवलेला आहे. नाचणी लहान मुलं असं काळा लाडू म्हणून खात नाही, सो खास स्पेशली मुलांसाठी हा नाचणी विथ चॉकलेट लाडू बनवलेला आहे. त्याच्यामध्ये नाचणी आहे, कोको पावडर आहे, डार्क चॉकलेट आहे, गुळ आहे, बदाम आहे. पौष्टिक लाडू आहेत माझ्याकडे, ज्यामध्ये हा एक पौष्टिक लाडू आहे. ह्याच्यामध्ये आहे सुंठ, शतावरी आणि गुळवेल, जायफळ. ह्याला थोडा आयुर्वेदिक बेस दिलेला आहे. सप्तधान्य लाडू. सप्तधान्य लाडू मध्ये 7 प्रकारची धान्य आहेत, जसं की नाचणी, राजगिरा, गहू, तांदूळ, मूग, चणा, सोयाबीन, गुळ, वेलची, जायफळ. मूग लाडू हा असा हेल्दी मुगाचा लाडू आहे, गुळात बनवलेला. या व्यतिरिक्त हा अखंड मुगाचा लाडू आहे. सालीसकटचे मूग हे जास्त हेल्दी असतात, सो अखंड मुगाचा हा गुळात बनवलेला लाडू आहे. थंडीचा सीझन येतो आहे, सो थंडीच्या सीझन साठी माझ्याकडे हे मेथी लाडू आहे. हा मेथी लाडू आहे, ह्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स नाही आहेत. हा विदाऊट ड्रायफ्रुट्स आहे आणि हा ड्रायफ्रुट्स वाला आहे. सो मोस्टली डायबिटीस वगैरे असलेले लोक असतात, ती ड्रायफ्रुट्स लाडू डायबिटीस वाली लोक एक्सेप्ट करत नाही, त्यांना विदाऊट ड्रायफ्रुट वाला लागतो, म्हणून हा गुळात बनवलेला मेथीचा लाडू आहे. हा डिंक लाडू आहे. डिंक लाडू मध्ये आपल्याकडे सुकं खोबरं टाकलेलं आहे, डिंक आहे, काजू, बदाम, मनुका, सुंठ, वेलची आणि हा शुद्ध तुपात बनवलेला आहे. हे सगळेच लाडू शुद्ध तुपात बनवलेले आहेत. आता मार्गशीर्ष महिना येतोय, तो उपवासासाठी माझ्याकडे स्पेशल असा शेंगदाण्याचा कूट लाडू असतो, की हा आहे 7 सीड्स. 7 सीड्स लाडू मध्ये ना 7 प्रकारचे सीड्स आहेत, जसं की वॉटरमेलन आहे, पंपकिन आहे, चिया आहे, त्याच्या व्यतिरिक्त फ्लॅक्स सीड्स आहे, सिसम आहे, हालिम आहे, ब्लॅक डेट्स आहे, खजूर आहे. सो काळा खजूर, अंजीर आणि गुळ याच्यामध्ये बाइंडिंग केलेला हा असा 7 सीड्सचा लाडू आहे, जो बोनसाठी तो 7 सीड्स भरपूर उपयुक्त असतात. थंडीमध्ये सुद्धा खाऊ शकतो. ह्याच्यामध्ये पौष्टिक आहे, ह्याच्यामध्ये गुळ टाकलेला आहे. पण जर कोणाला कस्टमाइज करून हवं असेल, की त्यांना गुळ नको आहे, तर फक्त ब्लॅक डेट्स आणि अंजीर यामध्ये बनवायचं आहे, तर आम्ही तसंही कस्टमायझेशन करून देतो. याच प्रकारे हा एक हेल्दी लाडू आहे. हा ड्रायफ्रूट पंच आहे, ह्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स आहेत आणि ह्याला सुद्धा काळा खजूर, अंजीर आणि गुळ ह्याचं बाइंडिंग आहे. ह्याला सुद्धा तुम्हाला जर गुळा व्यतिरिक्त बनवून पाहिजे असेल तर आम्ही तसाही बनवून देतो. हा 1 लाडू आणि 1 कप दूध हे लहान मुलांसाठी एक परफेक्ट नाश्ता होऊ शकतो. 12 प्रकारचे गुळातले लाडू अवेलेबल आहेत. सो मिलेट्सचा जमाना आहे आता. पब्लिक गव्हाच्या पिठावरून मिलेट्सवर कन्वर्ट झालेली आहे. तर आपल्याकडे घरगुती बाजरीचं पीठ आहे, ज्वारीचं पीठ आहे, नाचणीचं पीठ आहे, भाकरीचं पीठ आहे, तांदळाचं पीठ आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला कोकणामध्ये तांदूळ घावणे पीठ तर प्रसिद्ध आहेच, म्हणजे घावण्याशिवाय कोकणी माणसाचा नाश्ता होतच नाही. पण माझ्याकडे नाचणीचं घावणे पीठ आणि ज्वारीचं घावणे पीठ अशी ही पीठं आहेत. त्याच्यामध्ये ज्वारी आणि तांदूळ असं थोडं मिक्स केलेलं आहे, किंवा नाचणी आणि तांदूळ असं मिक्स केलेलं आहे. तर तुम्ही नॉर्मल घावणे करता त्याप्रमाणे जे करायचे आहेत, फक्त 15 ते 20 मिनिटं आधी जास्त भिजत घालायचे, कारण ह्याच्यामध्ये ग्लुटेन नसल्याची मात्रा कमी असते. सो नाचणी भिजायला थोडा वेळ लागतो. बाकी त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते सेम आपल्या नॉर्मल घावण्यासारखंच येतं. थालीपीठ भाजणी आहे. थालीपीठ भाजणीमध्ये या खमंग थालीपीठ भाजणीमध्ये तांदूळ, चणे, उडदाची डाळ, ज्वारी, बाजरी, मूग, सोया, पोहे, धणे, जिरे असं उपलब्ध आहे. त्याशिवाय मालवणी माणूस अपूर्ण आहे. सो चिकन आणि वडे. सो हे मालवणी जे वडे आहे त्याच्यामध्ये आहे तांदूळ, ज्वारी, चण्याची डाळ, उडदाची डाळ, गहू, धणे, पोहे, मेथी, काळी मिरी, ओवा, बडीशेप आणि जिरं.
इडली पीठ आहे. सो दिस इज अ नाचणी इडली पीठ, इन्स्टंट नाचणी इडली पीठ आहे. हे तुम्ही 15 ते 20 मिनिटं आधी भिजत घालू शकता आणि मग त्याच्यामध्ये बनवायच्या आधी 1 सॅशे इनो घालून ह्याच्या इडल्या करू शकता. हे ह्याच्यामध्ये एक 12 ते 14 इडल्या होतात. किंवा मग तुम्ही आदल्या दिवशी रात्री भिजत घाला. आपण नॉर्मल जसं फर्मेंट करतो तसं फर्मेंट करू शकता. ह्याच्यामध्ये उकडा तांदूळ आहे, नाचणी आहे, उडदाची डाळ आहे आणि मेथी आहे. नाचणी सत्व हे विदाऊट शुगर नाचणीचं सत्व आहे. मग खूप जण शुगर व्यतिरिक्त हातात गुळ घालतात, त्याच्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये शुगर कसं टाकलेली नाही आहे. सो हे विदाऊट शुगर नाचणीचं सत्व आहे. घरगुती आंबोळीचं पीठ आहे. ह्याच्यामध्ये आहे तांदूळ, उडदाची डाळ, चण्याची डाळ, मेथी आणि पोहे. खपली गव्हाचं पीठ माझ्याकडे अवेलेबल आहे. खपली गहू पीठ, खपली गहू खूप हेल्दी असतो, त्याच्यामध्ये ग्लुटेनची मात्रा कमी असते. ही आमची सगळी घरगुती पीठं आहेत, आम्ही ही स्वतः दळतो. मिलेट्स मध्ये दुसरा एक वेगळा युनिक पदार्थ माझ्याकडे आहे. हे असं ज्वारीचा रवा माझ्या शॉपमध्ये उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त नाचणीचा रवा आहे, बाजरीचा रवा आहे, जवाचा दलिया आहे. सो ह्याचं तुम्ही आहे ना उपमा, शिरा, खीर, खिचडी असं काहीही बनवू शकता. इडली बनवण्यासाठी सुद्धा वापरू शकता. त्या व्यतिरिक्त राजगिऱ्याची लाही आहे. तर ही राजगिऱ्याची लाही तुम्ही उपवासाच्या वेळी पण वापरू शकता. राजगिरा हा खूपच हेल्दी असतो शरीरासाठी. ज्वारीची लाही उपलब्ध आहे, तांदळाची सळी उपलब्ध आहे. साळीच्या लाह्या म्हणतात त्याला, कोकणामध्ये तांदळाची सळी असं म्हणतात. ज्वारी रवा, नाचणी रवा, बाजरी रवा व्यतिरिक्त जाड रवा, बारीक रवा आहे, पोहाचे मिरगुंड आहेत, मेथकूट आहे, जाड पोहे आहेत, सनड्राईड गुळ पावडर माझ्याकडे अवेलेबल आहे. हा कोल्हापुरी गुळ आहे, हा सुद्धा अवेलेबल असतो. गुळाची ढेब आहे ही. खरवस पावडर, अच्छा, कोकणामध्ये खरवस म्हणजे एकदम आवडती गोष्ट आहे कोकणवासियांची. तर हा खरवस पावडर आहे, ह्यामध्ये तुम्ही खरवस बनवू शकता रेडी. हेल्दी प्रोडक्ट्स मध्ये माझ्याकडे वुड प्रेस्ड ऑइल आहेत, जसं की हे ग्राउंड नट आहे, सॅफ्लॉवर आहे, सनफ्लॉवर आहे, कोकोनट आहे. हे इंडिक विजडम या ब्रँडचे ऑइल्स माझ्या दुकानामध्ये अवेलेबल असतात. प्रत्येकाचं वेगवेगळं महत्व आहे. सॅफ्लॉवर ऑइल हार्टसाठी चांगलं असतं, बरेच जण त्यासाठी ते वापरतात. ड्राय डिहायड्रेटेड प्रोडक्ट्स आहेत, म्हणजे इन्स्टंटचा जमाना आहे. लोकांकडे आजकाल ते भिजत घाला, ते त्याचे मोड काढा एवढा वेळ नसतो. सो हे काही डिहायड्रेटेड स्प्राउट्स आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला हे वाल दिसतील, छोले आहेत, मटकी आहे, चणे आहेत, मूग आहे. हे जे प्रोडक्ट्स आहेत ना, हे फक्त तुम्हाला एक 10-15 मिनिटं पाण्यामध्ये कोमट भिजत घालायचे आणि त्याची उसळ करायची आहे. खांडसरी शुगर हा एक हेल्दी पदार्थ माझ्याकडे अवेलेबल आहे. व्हाईट शुगर आजकाल लोकांनी ऑलमोस्ट बंद केलेली आहे. सो ही केमिकल आणि सल्फेट फ्री अशी खांडसरी शुगर माझ्याकडे अवेलेबल असते. आपण हे कुठचे स्वीट्स बनवण्यासाठी नॉर्मल साखरेप्रमाणेच वापरू शकतो. डायबिटीज असणारी लोक मोस्टली हे प्रेफर करतात. तेलपोळी, तेलपोळी ह्याच्यामध्ये या एका पॅकेटमध्ये 2 पीस असतात. ही गुळाची बनवलेली आहे आणि साधारण 1 ते 1.5 महिना टिकते. सो बाहेर गावी प्रवासात वगैरे जाताना तुम्ही ती घेऊ शकता. घरगुती खरवस माझ्याकडे अवेलेबल असतो. हा साखरेचा आहे, पण गुळाचा खरवस सुद्धा असतो. आम्ही ऑर्डर प्रमाणे तो ठेवतो. घरगुती अळूवडीचे उंडे असतात माझ्याकडे, रेग्युलर असतात. हे प्रोडक्ट्स माझ्याकडे रेग्युलर अवेलेबल असतात. असं गहू कुरडई अवेलेबल आहे आणि ही तांदूळ कुरडई पण अवेलेबल. हे सगळे प्रोडक्ट्स माझ्याकडे उपलब्ध आहेतच. माझं शॉप बोरिवली ईस्टला आहे. बोरिवली ईस्टला नॅन्सी डेपोच्या जवळ अगदी 1-2 मिनिटाबल वॉकेबल आहे, किंवा मग ओवरीपाडा मेट्रो स्टेशन पासून हार्डली 5 मिनिटावर आहे वॉकेबल. ह्या सगळ्या कोकण प्रोडक्ट्स किंवा या महाराष्ट्रीयन डेलिकसी व्यतिरिक्त माझ्याकडे आम्ही कॅटरिंगच्या ऑर्डर्स पण घेतो, जसं की मालवणी चिकन वडे आहेत, घावणे चटणी आहे, या व्यतिरिक्त चिकन बिर्याणी आहे. पण यांच्या आगाऊ ऑर्डर घेतल्या जातात. संकष्टीला वगैरे मोदक असतात, त्याची सुद्धा ऑर्डर घेतली जाते. तर हा माझा ऍड्रेस आहे, तुम्ही हे क्लिक करून घेऊ शकता. शॉप नंबर 3, गोपिकाराम कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, संत ज्ञानेश्वर रोड, नियर नॅन्सी एसटी डेपो, बोरिवली ईस्ट. इथे माझं हे दुकान आहे. पंकज हॉटेल आहे ना? पंकज हॉटेल पासून, म्हणजे जर तुम्हाला नॅन्सी डेपो माहिती नसेल तर पंकज हॉटेल पासून, बोरिवली ईस्टचं पंकज हॉटेल, तिथून हार्डली 1-2 मिनिटावर आहे माझं दुकान. आता ह्या दुकानात येणं तुम्हाला शक्य नसेल तर माझं एक ऑनलाईन डिजिटल शोरूम आहे. तर हा स्कॅनर आहे आणि त्याच्या खाली त्याची लिंक पण दिलेली आहे. तर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर पण करू शकता. मला तुम्ही माझं हे जे काही पदार्थ आहेत हे ऑनलाईन तुम्ही ऑर्डर करून डिलिव्हरी घरी घेऊ शकता. तुम्हाला जर काही शंका असेल, काही तर विचारायचं असेल तर तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. अनुश्री राणे माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9619204167.
माझ्या ब्रँडचं नाव आहे राणेज मेजवानी आणि माझी टॅगलाईन आहे कोकणी मेवा परंपरेचा ठेवा. थँक्यू. तर मित्रांनो, होप सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बी इंडियन अँड प्राऊड टू बी अन इंडियन. आणि येवा कोकण यू आपलंच असा कोकणी माणसाक आपण सपोर्ट करू गोया.